आयुष्य जगत असताना आपण एवढा वेडेपणा का करतो? त्या गोष्टींचा विचार करण्यात स्वतःला गुंतून घेतो, ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होणार आहे. एखादी सिंपल गोष्ट जी आपण एक्सपेक्ट करत असतो की आपल्याला मिळेल आणि ती नाही मिळाली की त्याच गोष्टीविषयी विचार करत बसायचं आणि एकदा नाही दोनदा नाही कित्येक दिवस त्याच गोष्टीविषयी विचार करून तोच त्रास बार बार अनुभवायचा. अशी सवय का बरं असते आपल्याला? का आपण काही कारण नसताना स्ट्रेस घ्यायला लागतो? मग एक हेल्दी रिलेशन असताना खुश नाही राहायचं, दुसऱ्याविषयी काहीही विचार करून बोलून प्रॉब्लेम्स क्रिएट करायचा. असं का करतो आपण? दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवायच्या. माहिती आहे, गरज नसताना एखाद्या गोष्टीची अपेक्षा करणं ठीक नाही आहे आणि जास्त अपेक्षा केल्या तर हाती निराशाच येते. तरीही आपण का अपेक्षा करतो दुसऱ्यांकडून? आणि अशाच गोष्टींचा बार बार का विचार करतो ज्या आपल्याला त्रास देतात? प्रॉब्लेम काही नसतोच, पण खरं तर आपण विचार करून करून तो आपल्या मनात बनवतो आणि आपल्याला कारण मिळून जातं चिंता करत बसायला. का करतो आपण असं? का स्वतःला मेंटली सफर करायला लावतो? आपणच प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि मग त्याचं सोल्युशन शोधण्यासाठी विचार करत बसतो. का आपण चांगल्या परिस्थितीत असताना शांत आनंदी राहत नाही? जे आहे त्याचा आनंद घेणं सोडून स्वतःला चिंता करायला लावतो. या मॉडर्न जगात सगळ्या सोयी चुटकीसरशी उपलब्ध होतात. सगळ्या सोयी असतात, सुविधा असतात, कम्फर्टेबल लाईफ असते. पण मग चिंता करायलाच काही उरत नाही आणि आपण असतोच असे की बिना प्रॉब्लेमचा आपल्याला राहताच येत नाही. आणि हे होतं ते आपल्या DNA मधल्या सर्वायवल इन्स्टिंक्टमुळे. सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सर्वायवल करण्याची गरज. आणि यामुळेच आपला दिमाग काही ना काही सॉल्व करायला शोधत राहतो. मग काहीतरी सॉल्व करायला पाहिजे म्हणून प्रॉब्लेम तर पाहिजे ना. आणि त्यासाठी आपण स्वतःसाठी प्रॉब्लेम क्रिएट करत राहतो. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्याला एक्साइटमेंट तर होतेच, पण सोबतच जेव्हा आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करतो तेव्हा काहीतरी अचीव केल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि ही अचीवमेंट पुन्हा पुन्हा फील करण्यासाठी आपण खुश असतानाही प्रॉब्लेम ओढावून घेतो. आणि हेच कारण आहे ज्यामुळे प्रॉब्लेम्स माणसाला आवडतात. आणि या मॉडर्न जगात सगळं पहिल्यापासूनच बनवलेलं आहे. सगळं सोपं आहे, आरामदायक आहे. मग करायला काम कमी आणि रिकामा वेळ जास्त. काहीतरी मिळवल्याची भावना फील कशी होईल? मग म्हणून आपण स्वतःसाठी प्रॉब्लेम उभे करत राहतो आणि नको त्या गोष्टींविषयी ओव्हर थिंकिंग करायला लागतो. आणि त्याचमुळे आपली चिंता आणि स्ट्रेस वाढतो. आणि एवढी चांगली लाईफस्टाईल असताना, एवढ्या सुखसुविधा असताना आपल्याला डिप्रेशन आणि एन्झायटीसारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तुम्हाला जर आयुष्यात आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर असे प्रॉब्लेम्स ओळखा जे आपण स्वतः आपल्या मनात बनवलेले आहेत आणि योग्य विचार करून ते दूर करा. चिंता करा, पण कशाची? चांगल्या हेल्थसाठी विचार करा. हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण स्वतःला कोणत्या चांगल्या सवयी लावू शकतो त्याविषयी विचार करा. नवीन गोष्टी शिका. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी जरुरी आहे त्या गोष्टींविषयी विचार करा. नातं आणखी छान कसं होईल त्यासाठी विचार करा. घरातील सुख संपत्ती कशी वाढवता येईल, कशी टिकवता येईल यासाठी विचार करा. चिंता करायचीच आहे तर त्या गोष्टींचा विचार करा ज्या तुम्हाला तुमच्या मनाला आनंद देतील. कारण सगळंच असताना चिंताग्रस्त आणि दुःखी राहायचं तरी का? खुश राहायचं ना. पॉझिटिव्ह वेमध्ये आपण जे काही करू शकतो, जे करण्यासाठी आपण समर्थ आहे त्या गोष्टींचा विचार करायचा ज्या तुमचा आत्मविश्वास वाढवतील अशा गोष्टींचा विचार करायचा. या गोष्टी तुम्हाला अस्वस्थ करतील पण पॉझिटिव्ह वेमध्ये. असे विचार करा ज्यातून काहीतरी साध्य होणार आहे, ना की असे विचार ज्यामुळे भीती आणि एन्झायटी वाढणार आहे. आताचं जग असं आहे की तुम्ही मिडल फॅमिलीतले असाल किंवा लोअर मिडल फॅमिलीतले असाल, पण सुखसुविधांची कमी कुणालाच नाही आहे. मग तुम्हीच ठरवा तुमचा बहुमूल्य वेळ चिंता करण्यात घालवणार आहात की हिताचे पुढे जाण्याचे विचार करण्यात.
तर आजच्या या व्हिडिओचा मोटिव्ह हा की चिंता जर करायची असेल तर चांगल्या गोष्टींची करा आणि आनंदी राहा. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.